नमस्कार, अनुजास किचन अँड क्राफ्टमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज मी तुम्हाला एकदम मऊ लुसलुशीत जिभेवर ठेवताच विरघळणाऱ्या पुरणपोळ्या दाखवणार आहे. त्यासाठी मी हे प्रमाण घेतलं आहे, पाव किलोचं प्रमाण घेतलं आहे. पहिल्यांदा मी डाळ घेतली आहे, चणा डाळ पाव किलो स्वच्छ अशी 2 वेळा धुवून घेणार आहे मी. आणि त्यामध्ये पाणी ओतून मी 1-1.5 तासासाठी भिजत ठेवणार आहे. म्हणजे भिजत ठेवल्यावर चांगली छान अशी मऊ लुसलुशीत शिजते आणि लवकर शिजते. ही आता डाळ मी 1-1.5 तास भिजत ठेवते. तोपर्यंत लगेचच मी आता पीठ भिजून घेते. पीठ मी मैद्याचंच घेतलं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ घेऊ शकता. हे मी पाव किलो चणा डाळीसाठी पाव किलो मैदा घेतला आहे. त्यामध्ये मी 1 छोटा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घेतलं आहे पीठ पहिल्यांदा. त्यामुळे छान कलर येईल आपल्या पुरणपोळ्यांना. आता मी पीठ कसा मळते ते बघा. या पिठावरून आपल्या मऊ लुसलुशीत होणार आहेत पुरणपोळ्या. जास्त पीठ मी फार मळणार नाही आहे. त्यामध्ये मी जास्त पाणी घालून एकदम सैल असं पीठ मळणार आहे. बघा मी किती पाणी घालते फ्रेंड्स. एकदम सैल असं पीठ मळून घेते मी. अजिबात पीठ घट्ट मळायचं नाही. हे बघा, अजून मी यामध्ये पाणी घालणार आहे. किती चिकट पीठ आहे ते बघा फ्रेंड्स. अशा प्रमाणात मी पाणी घातलेलं आहे. जास्त पाणी घातले तरी हे बघा, मी अजूनही पाणी घातलं. आता हे मी जास्त मळणार नाही बघा, एवढ्याच प्रमाणात मळणार आहे. आता यामध्ये मी चांगले 2 चमचे भरून तेल घालणार आहे आणि तेलामध्ये मी ते पीठ भिजत ठेवणार आहे. पूर्ण आपली डाळीचं पुरण होईपर्यंत डाळ शिजून 1-1.5 तास हे पण पीठ भिजत ठेवायचं. म्हणजे मैदा आपला छान लुसलुशीत होतं. हे बघा, मी तेल घातलेलं आहे भरपूर म्हणजे 2 चमचे घातलं आहे. आता मी हे बघा असंच ठेवणार आहे, झाकून ठेवणार आहे मस्त असं. तोपर्यंत आपलं 1-1.5 तासात लुसलुशीत असं पीठ भिजून होईल. बघा, तुम्ही पाहू शकता किती मी सैल मळलं आहे फ्रेंड्स पीठ. आता हे मी पीठ इकडे झाकून ठेवते आणि हे बघा 1.5 तास झालेला आहे डाळ माझी. त्यानंतर मी 1.5 तासांनी डाळ बघा भिजत घातली होती. ती छान अशी हे झालेली आहे, भिजली आहे बघा, तुटते आहे फटकन नखाने. आता ही मी डाळ या कुकरमध्ये जे पाणी मी भिजत ठेवलं त्याच पाण्यामध्ये ठेवणार आहे. पाणी थोडं एक्स्ट्राचं घेतलं आहे कारण मला कटाची आमटी बनवायची आहे. तुम्हाला जर कटाची आमटी बनवायची नसेल तर पाणी थोडं कमी ठेवू शकता. आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. त्यामुळे पुरणाला पण कलर छान येईल. आणि मी तेल घालणार आहे 1 चमचा त्यामध्ये, म्हणजे डाळ ओतू जाणार नाही आहे. आता यावर झाकण ठेवून मी कुकरच्या 4 शिट्ट्या घेणार आहे. म्हणजे आपली डाळ छान मऊ लुसलुशीत अशी शिजणार आहे. बघा, मी आता डाळ शिजत ठेवते कुकरमध्ये. 4 शिट्ट्या झाल्यानंतर मी कुकर बंद केला आणि आता हा कुकरची शिट्टी निघून गेली आहे हवा त्यातली. हे बघा, डाळ कशी आमची मस्त शिजलेली आहे तुम्हाला दाखवते मी. पाहू शकता तुम्ही, अजिबात आतमध्ये दाणा राहिलेला नाही आहे. मस्त अशी लुसलुशीत डाळ शिजलेली आहे आपली. भिजत ठेवल्यामुळे डाळ आपली छान शिजते आणि लवकर पण शिजते. 4 शिट्ट्यामध्ये व्यवस्थित होऊन जाते फ्रेंड्स भिजत ठेवल्यावर. आता मी
एका पातेल्यावर ही गाळणी ठेवून त्यामध्ये व्यवस्थित अशी डाळ निथळून घेणार आहे. त्यामधील पाणी सगळं काढून घ्यायचं आहे आपल्याला. याला ही येळवणी आहे ती मी कटाच्या आमटीसाठी वापरणार आहे. सगळी अशी पूर्ण निथळून घेतलेली आहे डाळ मी. आता ही डाळ मी या पातेल्यामध्ये काढून घेते. थोडीशी मला कटाच्या आमटीसाठी मी काढून ठेवते त्या पाण्यामध्ये, येळवणीमध्ये. आणि आता मी ह्या चमच्याच्या साहाय्याने, तुमच्याकडे जर स्मॅशर असेल तर स्मॅशरच्या साहाय्याने डाळ अशी चांगली चिलटून घ्यायची आहे. पाहू शकता फ्रेंड्स, डाळ छान शिजल्यामुळे फटाफट अशी आपली बारीक होते बघा. चमच्याच्या साहाय्याने मी त्याला चांगलं असं चेपून घेते किंवा स्मॅश करून घेते. आता हे मी पाव किलो चणा डाळीसाठी पाव किलो गूळ घेतला आहे. जेवढी डाळ घेतली आहे तेवढी मी गूळ घेतला आहे, कारण आमच्या घरात गोड म्हणजे व्यवस्थित असे पूर्ण गोड होतात. तुम्हाला जर कमी प्रमाणात गोड हवे असतील तर तुम्ही डाळ 200 ग्रॅम, पाव किलो डाळीसाठी 200 ग्रॅम गूळ घेऊ शकता. पण हे पाव किलो डाळीसाठी पाव किलो गूळ हे परफेक्ट प्रमाण आहे. त्यामुळे जास्त पण गोड होणार नाही आणि कमी पण होणार नाही. हे आता मी गॅसवर ठेवून हे पुरणाला चटका देते. बघा 10 मिनटं छान ढवळल्यावर हे विरघळलेलं आहे सगळं गूळ आणि डाळ. एकदम पुरण आपलं पातळ झालेलं आहे. आता हे पुरण अजून मी 5-6 मिनटं अशी लो टू मिडियम गॅसवर मी हे करणार आहे, ढवळून घेणार आहे. आणि जोपर्यंत पुरण घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला ढवळायचं आहे. आपलं पुरण कधी तयार होतं असं कळेल. हा बघा चमचा अजून आपला उभा राहत नाही. आणि आता आपलं होत आलेलं आहे पुरण. जेव्हा आपला चमचा पुरणामध्ये उभा राहतो, पूर्णपणे पडत नाही, तेव्हा आपल्याला समजून जायचं की आपलं पुरण आता रेडी झालेलं आहे पुरणपोळीसाठी परफेक्ट. आता मी गॅस बंद करून घेते आणि लगेचच मी हे गरम गरम पुरण गाळणीवर, त्याच गाळणीवर असे छान असं हे करून घेणार आहे, काढून घेते. गरम गरम लगोलग गाळणीवर ते पुरण हे केलं की फटाफट होऊन जातं. ह्याला काही जास्त वेळ लागत नाही. 5 मिनटाच्या आत हे आपलं छान असं, म्हणजे कुठे काही, एकदम मऊ लुसलुशीत गाळणीवर आपण ह्याला की चमच्याच्या साहाय्याने किंवा स्मॅशरच्या साहाय्याने असं गाळून घेऊ. डाळ व्यवस्थित शिजल्यामुळे अजिबात आपल्याला त्या डाळीचा कणेर दिसत नाही आहे. हे बघा मी असं या चाळणीवरती, मिक्सरला वगैरे लावायची गरज नाही. हे बघा माझं सगळं असं पुरण गाळून झालेलं आहे. ते चमच्याच्या साहाय्याने मी गाळलेलं आहे. हे बघा छान पुरण तयार झालं आहे आपलं. आता या पुरणामध्ये मी वेलची आणि जायफळ घालून घेणार आहे. शिजवताना घातलेलं नाही, आता घालणार आहे. नंतर घातल्यामुळे फ्लेवर पण छान राहतो पुरणाचा. आता मी हे साखरेमध्ये थोडीशी गरम करून एकदमच बनवून ठेवते मी. वेलची, हिरवी वेलची बारीक थोडीशी गरम करून मी साखरेमध्ये वाटून ठेवते. 2 चमचे टाकले. आणि हे जायफळ मी बारीक छोट्या किसणीवर किसून घेते. त्यामुळे डाळ आपली पुरणाला छान सुवास येईल. मिक्स करून घेते मी आता ही वेलची पावडर आणि जायफळ पावडर. पुरण आता आपल्या पुरणपोळ्यांसाठी रेडी आहे. बघा मी हा एवढा एक गोळा करून घेते. 11 ते 12 एवढा मोठा गोळा केला पुरणाचा की 11 ते 12 पुरणपोळ्या पाव किलोच्या होतात छान अशा मस्त भरलेल्या. या मी 8 करून घेतल्या, बाकीच्या मी नंतर करेन.
मी पहिल्यांदा सगळे गोळे मी भरून घेते, म्हणजे पटापट आपल्या पुरणपोळ्या बनवता येतात लाटून. आता हे जे मी भिजत ठेवलं होतं, पीठ भिजवून ठेवलेलं, त्याचं तेल सगळं खाली गळून आलेलं आहे बघा, आणि पीठ छान असं मऊ लुसलुशीत झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स. हे आता थोडं मी मळून घेते असे थोडंसं मिक्स करून. आणि आता आपल्याला मैदा किंवा तांदळाची पिठी असेल तर तुम्ही तांदळाची पिठी घेऊ शकता. माझ्याकडे नव्हती, मी मैदाच घेतलेला आहे. आणि तो जरा हाताला लावून घ्यायचा, म्हणजे हाताला पीठ अजिबात चिपकणार नाही आहे. हे बघा, पुरणाच्या गोळ्यापेक्षा मी हाफ गोळा पिठाचा घेणार आहे, पाहू शकता. आणि मी हे जसे आपण मोदकाची पारी भरतो तसं आतमध्ये पुरण व्यवस्थित असं भरायचं आहे, दाबून दाबून. आणि वरती जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते मी काढून घेते, आणि बाकीचा हा गोळा मी छान असा पिठामध्ये घोळवून घेते. दाबून घ्यायचा म्हणजे चारी बाजूनी. मी आता हा दुसरा गोळा करून दाखवते तुम्हाला. पुन्हा छोटा गोळा आहे, पिठापेक्षा मी दुप्पट पुरणाचा गोळा घेतलेला आहे फ्रेंड्स. त्यामुळे छान भरपूर पुरण भरलेल्या पुरणपोळ्या आपल्या, आणि मऊ लुसलुशीत. तुम्ही पुढे बघालच कशा छान मऊ लुसलुशीत आपल्या पुरणपोळ्या झाल्या आहेत. अशा प्रकारे मी हे सर्व पुरणाचे गोळे बनवून घेते. असं आपल्याला चेपून घ्यायचं आहे मस्त, म्हणजे पुरण चारी बाजूनी पसरेल. हे बघा, मी आता सर्व गोळे भरून घेतले 8. आणि आता मी हे पोळपाटाला एक कपडा बांधून घेतलेला आहे. तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर त्याच्यावर पण तुम्ही लाटू शकता, त्यामुळे आपल्या पुरणपोळ्या अजिबात चिपकणार नाही आहेत. बघा, आता मी लाटून दाखवते कशा प्रकारे लाटते ते. व्यवस्थित असा हा मी पुरण पसरेल चारी बाजूने, त्यामुळे मी असं छान असं पसरून घेतला आहे, तो चेपून घेतला आहे व्यवस्थित पुरणाचा गोळा. आणि आता मी हळूवारपणे लाटून घेते. पोळी सरकवणार नाही आहे, मी पोळपाट गोल गोल फिरवून घेणार आहे, आणि एकदम पातळ असं, म्हणजे खालचा कपडा पण मला त्यातून तुम्हाला दिसू शकेल असं मी पातळ पुरणपोळी लाटली आहे. तुम्ही पाहू शकता इथे. असा कपडा घेतल्यामुळे अजिबात आपल्या पुरणपोळ्या चिपकणार नाही आहेत. हे बघा तुम्ही किती पातळ लाटले, आणि चारी बाजूला सगळं पुरण पसरलेलं आहे. आता मी तवा ठेवला आहे गॅसवर, आणि अशाच प्रकारे ह्या सगळ्या पुरणपोळ्या मी भाजून घेते. बघा, प्रथम व्यवस्थित पहिली बाजू हे झालेली आहे, शेकली आहे, त्यानंतर पलटायची आपल्याला. आता पलटल्यावर त्यावर मी थोडं असं साजूक तूप लावून घेते. पुरणपोळीला तूप पाहिजेच फ्रेंड्स. तुम्हाला नको असल्यास तुम्ही तेल लावू शकता. आता पलटून घेते मी. अशा प्रकारे व्यवस्थित खरपूस पुरणपोळी भाजून घेते. अशा पद्धतीने बनवल्यावर पुरणपोळ्या एकदम सॉफ्ट बनतात फ्रेंड्स. अशा पद्धतीने तुम्ही एकदा बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील, आणि पहिल्याच वेळेस तुम्हाला चांगले पुरणपोळ्या बनवता येतील. अशा दोन्ही बाजूने मी व्यवस्थित खरपूस भाजून घेते. फ्रेंड्स, माझ्या आवाजावर जाऊ नका, कारण माझा आवाज सर्दीने बसला आहे, त्यामुळे आवाज जरा वेगळा येतो आहे, त्याला इग्नोर करा तुम्ही. आता मी दुसरी पुरणपोळी तुम्हाला भाजून दाखवते. पहिली बाजू व्यवस्थित अशी बारीक बुडबुडे आल्याशिवाय ते परतायची नाही आहे. हे बघा, आता परतल्यावर किती छान फुगली पुरणपोळी आपली. वरच्या बाजूने मी तूप लावून घेतलं आहे. सर्व पुरणपोळ्या छान फुगतात फ्रेंड्स.
अशा पद्धतीने मी सर्व पुरणपोळ्या बनवून घेते. मस्त लुसलुशीत एकदम, जिभेवर ठेवल्यावर चावायची पण गरज नाही, असे छान असे लुसलुशीत पुरणपोळ्या बनतात. हे बघा माझ्या सर्व आता मी पुरणपोळ्या बनवून घेतल्या आहेत. दाखवते तुम्हाला किती सॉफ्ट झाल्या आहेत ते बघा, तुम्ही पाहू शकता. करपलेल्या दिसल्या असल्या तरी त्या कडक नाही आहेत, त्या व्यवस्थित भाजून घेतल्या आहेत मी. हे बघा पुरणपोळ्या आपल्या खाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही अशा प्रकारे बनवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्सही करा. अनुजाज किचन अँड क्राफ्ट या चॅनलला सबस्क्राईब पण करा. हे बघा तुम्हाला मी ओपन करून दाखवते. चारी बाजूने मस्त असं पुरण भरलेलं आहे आणि एकदम सॉफ्ट नरम कागदासारख्या झालेल्या आहेत. बघा तुम्ही पाहू शकता.